समारोह होता। अदिति जी, पुणे के नायडू अस्पताल में 100 शववाहिनी एम्बुलेंस चलती हुई वहां पर नजर आ रही है। तानाजी सावंत के कार्यकाल में एम्बुलेंस खरीदी गई थी, लेकिन अब तक उसका बंटवारा नहीं हुआ। विपक्ष ये आरोप भी लगा रहा है 36 लाख में एक एम्बुलेंस की गई, लागत तो उसकी 30 लाख की नहीं है। ये एम्बुलेंस का जो घपला था वो लगभग 10,000 करोड़ का था, ये हमारा अनुमान था। तभी भी हमने यही विषय उठाया था और हमारी यही अपेक्षा थी कि इस पे कुछ कार्रवाई हो। आज जब वो मंत्रिमंडल में नहीं है, हमारी यही कार्रवाई की अपेक्षा है कि आज भी उनकी इंक्वायरी हो, अगर जरूरी हो तो उनको जेल भेजा जाए, लेकिन उनके साथ जो तब के मुख्यमंत्री थे, जो घटना बाह्य थे, जो एंटी कॉन्स्टिट्यूशनल थे, उनके परिवार से भी इसमें कोई किसी का हाथ था क्या, इसकी भी जांच हो। क्योंकि हमें हमारे जो अनुमान है, जो हमारी जो थोड़ी पढ़ाई है, इसमें यही है कि किसी न किसी मुख्यमंत्री के परिवार से कोई ना कोई था। कोविड के कार्यकाल में बॉडी को ट्रांसपोर्ट करने के लिए शववाहिनी नहीं थी, लेकिन आज 100 की 100 गाड़ियां पुलिस रख गई है। जो मंत्री महोदय थे तानाजी सावंत, उन पे ये काफी सारे सवाल उठाए जा रहे हैं। मेरी यही अपेक्षा रहेगी कि आज के जो मुख्यमंत्री है इस पे पारदर्शक जांच करें। बजट में किसानों के लिए तो कोई मदद नहीं दी गई, लेकिन आज रिटर्न रिप्लाई है मिनिस्ट्री का कि एक दिन में 8 किसान जो है वो आत्महत्या कर रहे हैं। पिछले 1 साल का ये हालात है महाराज। एक अलग प्रकार की शेमलेसनेस लगती है जो भी वचन आपने चुनाव में दिए हो उसको उसके खिलाफ जाने के। अगर आप देखें तो लाडली बहना योजना जो थी उनकी, आज भी हम सवाल यही कर रहे हैं कि आज भी 1,500 रुपए दिए जा रहे हैं। उसमें से जो लिस्ट है उसको तो कट लग रहा है, बहुत कम महिलाएं उसमें आ रही है। वैसे ही अगर आप देखें तो किसानों को उन्होंने वचन दिया था कि जैसे ही सरकार बन जाती है वो कर्जा मुक्ति करेंगे। हमने कर्जा मुक्ति की थी, कर्जा माफी की थी, इन्होंने नहीं की है। जो फडणवीस साहब ने कहा है कि मैं उद्धव ठाकरे ने ये सगळ्यांना स्थगिती द्यायला, जब उद्धव जी मुख्यमंत्री बने थे तो कोई भी चुनाव के न होते हुए भी उन्होंने कर्जा मुक्ति की थी। तो आज क्यों ये नहीं कर पा रहे? अगर आप देखें तो डावोस में इतने सारे एमओयूज किए हैं, ऐसे तो लगता है कि हमारे राज्य में बहुत सारा पैसा तो आया है। अगर इतना सारा पैसा आया है तो कीजिए कर्जा मुक्ति। लाडली बहना को लेकर पार्टी के नेता कहते हैं रामदास कदम की 1 लाडली योजना बंद हो जाएगी, 10 हम नए क्या इस बात के संजय ये बंद होने की कगार पे ये क्या है, कभी कभी बाम ज्यादा लगाने के असर होते हैं, ज्यादा ध्यान न दे उठते। सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला देण्यात आलेला आहे, इतर जिल्ह्यांना नाही देण्यात आला। आता ते निधी कुठच्या पक्षाला जास्ती मिळाला आहे, कुठच्या जिल्ह्याला जास्ती मिळाला आहे, मला वाटतं त्याच्यावरही बोलण्याच्या ऐवजी मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारची कातडी एवढी जाड आहे, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की जे 2 प्रमुख वचनं आहेत तुम्ही दिलेली, लाडकी बहीण आणि कर्जमुक्ती। आता आपल्याला आठवत असेल, लाडकी बहीण मी जेव्हा बजेट सादर होतं, अर्थसंकल्प सादर होणार होता, त्याच्या आधी बोललो होतो की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये फरक काय, एकीकडे 2500 एकीकडे 2100, पण 2100 पण नाही, 1,500 रुपये देत जातात आणि तेही त्या लिस्टला आता कपात लागते, कट लागतं, बघतो आपण। महिला कमी कमी होत चालल्या त्याच्यातल्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला गट असेल किंवा गद्दार गट असेल, या तिघांचा जो वचननामा होता, जो जाहीरनामा होता, आता देखील आमदार वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या बजेटमधल्या भाषणात सांगितलं 10 प्रमुख वचनं घ्या, एक सुद्धा त्या 10 मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समिती तयार करतोय आणि ती समिती अहवाल देईपर्यंत। बघा, अनेक समित्या ते बनवत असतात, पण ह्या समितीचं कधीपर्यंत अहवाल येणार? कारण प्रमुख गोष्ट हीच आहे, कांदिवलीला जी घटना घडली तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळे वेगळे कोर्टाचे निकाल आनंतर देखील बदलू शकता, दिल्लीमधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता, निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडेच सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता, सुप्रीम कोर्टातून निकालानंतर कायदा बदलू शकता, तर पीओपी साठी का नाही कायदा बदलत? आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपीने होते। मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे। मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय, थर्मल पॉवर प्लांट असेल, इतर खूप गोष्टींमधून होते। हे आरेखी जंगल जे कापतायत, झाडं कापतायत, त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर, सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होत आहे। आणि पीओपी साठी कांदिवलीच्याच वेळी मी विचारला होता प्रश्न, चारकोपच्या वेळी, आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय, ही समिती गठीत कधी होणार, ह्याचं निकाल कधी येणार? कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या 1 आठवड्या आधी नाही बनत, त्याच्या खूप आधी बनतात। 2-3 महिने आधीपासून बनायची पूर्ण, म्हणजे 1 वर्ष तर पूर्ण प्रक्रिया चालते, 2-3 महिने आधी हे तयार होतात। जोशी के बाद फिर एक बार कांदिवली एयरटेल की गैलरी में मराठी भाषा का अपमान किया गया, क्या जरूरी नहीं है? मुझे लगता है वहाँ हमारे अखिल चित्रे जाके आए, उस पर एफआईआर भी हुई है। गोरेगाव मधील मोतीलाल नगरचं माळाचं टेंडर निघालं, ते पुन्हा एकदा अडाणीला देण्यात आलेलं, कसं? आता त्या टेंडर मध्ये बघा, कोणी जर टेंडर
पारदर्शकपणे जिंकत असेल, फ्री अँड फेअर पद्धतीने जिंकत असेल, मी आधी पण हे सांगितलेलं आहे, वैयक्तिक कोणाबरोबरही भांडण नाही, पारदर्शकपणा असेल त्याच्यात, तर आम्हाला काही आक्षेप नसेल. पण ह्या टेंडरचा जसं आम्ही धारावीच्या टेंडरचा अभ्यास केला, असंच ह्या टेंडरचा देखील आम्ही अभ्यास करून काही याच्यात चुकीचं असेल तर ते लोकांसमोर आणू. कारण भाजपसाठी जसं आम्ही बोलतो ना, जे साईबाबा बोलायचे सबका मालिक एक आहे, भाजप बोलतो सबका मालिक अदानी आहे. एयरपोर्ट अथॉरिटी की जमीन तुम्हाला एक सांगतो मी, बीव्हीजीचं आधीचं असेल किंवा आताच असेल, ह्या अँब्युलन्सच्या सगळ्या जी काही प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यात चौकशी व्हायला गरजेची आहे. त्याच्यात कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे, रिटायर्ड जज कडून झाली पाहिजे. कारण एक महत्वाचं याच्यात आपण पहा, अँब्युलन्सेस आज तुम्ही 108 आत्ता डायल करून बघा, अँब्युलन्स येणार आहे का इथे 10 मिनिटात? आणि ह्या सगळ्या अँब्युलन्सेस ज्या तत्कालीन मंत्रीनी घेतलेल्या आहेत त्याच्यात 10,000 कोटीचा जो घोटाळा झाला होता, हे आम्ही सगळं लोकांसमोर आणल्यानंतर त्याला स्थगिती लागली. पण पुढे काय, लोकांची सेवा तर झाली पाहिजे ना, म्हणून पुढचं काय पाऊल असेल हे सरकारने देखील सांगितलं पाहिजे. वाढवण मंत्र्यांना विरोध होतोय, तिथं आता नवीन विमानतळ होणार सांगण्यात आलं. विमानतळातले स्थानिक नागरिक ते देखील विरोध करतात. मला वाटतं स्थानिक नागरिकांनी एक साधारणपणे त्याच्यात निकाल त्यांनी देणं गरजेचं आहे. स्थानिकांच्या सोबत आम्ही सगळे सभेवर राहिलेलो आहे, पण तिथे मतदान होत असताना वाढवण बंदर होणार हे माहिती असून ते कुठचं पॅटर्न आहे, मतदार तिथे वाढले का यादी वगैरे, ह्याच्यावर पण लक्ष थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष नेतेपद हे या अधिवेशनात दिलं जाईल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? नक्कीच आहे, ही लोकशाही आहे आणि विरोधी पक्ष नेतापद हे या लोकशाहीमध्ये एक महत्वाचं पद आहे. दर्जा कॅबिनेटचा असतो वगैरे वेगळा, पण तुम्हाला जे अधिकार मिळतात हाऊसमध्ये प्रश्न विचारायचे किंवा अधिकाऱ्यांना बोलून प्रश्न विचारायचे, पारदर्शकता एक मेंटेन करायचे, हे गरजेचं आहे. आणि आता भीती काय आहे यांच्या मनात? एवढं सगळं बहुमत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर भीती कसली यांच्या मनात? आदित्य जी, विमानतल मुंबई का एयरपोर्ट इस समय खतरे में है। चारों तरफ अवैध तरीके से बिल्डिंगें बनाई जा रही है। हाल में एक फेयरमाउंट होटल में आग लगी थी, 6 घंटे तक एयर इंडिया की सारी फ्लाइटों को हटा दिया गया था। उस पर कोई चर्चा मैं खतरे में है ये नहीं कहूंगा, क्योंकि मुझे पैनिक मोड में किसी को ले जाना नहीं है, लेकिन जो नगर विकास खाता है, नगर विकास डिपार्टमेंट होता है, उन्होंने इस पे स्पष्टीकरण देना जरूरी है. सिविल एविएशन मंत्री ने भी इस पे बात करनी जरूरी है. जरूर